नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आधुनिक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे पेसा तलाठी भरती निकाल अपडेट। तर बघा, तलाठी भरती 2023 जी एक्झाम झालेली आहे आपली, हे 2023 एक्झामची एकूण 23 जिल्ह्यांची जी निवड यादी होती ही जाहीर झालेली आहे। सोबतच त्यांचं डीव्ही सुद्धा झालेला आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे आणि त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा बोलावण्यात आलं आहे आणि काही दिवसातच त्यांची नियुक्ती पत्रे सुद्धा त्यांना वाटण्यात येणार आहे। परंतु 23 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जे आपले महाराष्ट्रातील 13 जिल्हे आहेत की ते पेसा कायद्याअंतर्गत येतात, तर या 13 जिल्ह्यांचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही। त्यांची अंतिम निवड यादी सुद्धा जाहीर झालेली नाही आणि त्यांची वेटिंग लिस्ट सुद्धा जाहीर झालेली नाही। तर या विद्यार्थ्यांवरती बऱ्याच प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे, अन्याय होत आहे। तर या पेसा जिल्ह्यामध्ये हे 13 जिल्हे येतात, तर या पेसा 13 जिल्ह्याचा निकाल कधी लागू शकतो याविषयी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती मिळेल। सोबतच सर्वोच्च न्यायालयात जो आपला खटला गेलेला आहे, तर त्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्याची अपडेट म्हणजे स्टॅटस काय आहे सध्याचं, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा। चला आता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। बघा, सुरुवातीला तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की 23 जिल्ह्यांचा निकाल जो होता हा लागलेला आहे आणि हे जे उरलेले 13 जिल्हे आहेत हे पेसा अंतर्गत येतात। मग पेसा अंतर्गत येणारे जिल्हे कोणते? तर पेसा अंतर्गत येणारे जे जिल्हे आहेत हे अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली। इथं पेसा क्षेत्रात म्हणजे पेसा क्षेत्र वळतो। पेसा कायदा या 13 जिल्ह्यांना लागू आहे। म्हणजे इथं एसटी कॅटेगरीतील नेटिव्ह विद्यार्थी कसे असतात, जास्त असतात, मग यांच्यासाठी पेसा कायदा लागू होतो। पेसा कायद्याविषयी सविस्तर माहिती आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। पेसा कायदा नेमका काय आहे, पेसा क्षेत्रामध्ये कसे जिल्हे वळतात, त्यांना कशा प्रकारच्या सवलती असतात, हे सविस्तर एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ते या व्हिडिओमध्ये न सांगता आपण सुरुवात करू की नेमका आपल्या पेसा तलाठी भरतीच्या निकालाची अपडेट काय आहे। तर काल न्यूजपेपरला आलेली ही बातमी आहे। न्यूजपेपरला आलेली ही बातमी तुम्ही बघू शकता। या बातमीमध्ये आपण सविस्तर बघूया की बघा काय सांगितलं आहे। तलाठी भरती परीक्षा आदिवासी बहुल 13 जिल्ह्यातील निवड यादीबाबत प्रश्नचिन्ह, म्हणजे अजूनही प्रश्नचिन्हच आहे। त्यानंतर 2000 उमेदवारांचे भवितव्य अजून अंधारी आहे। हे काय आहे, हेडलाईन आहे आपल्या न्यूजपेपर कटिंगची, लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी। त्याची सविस्तर जर बघितलं आपण तर ठळक आपण सर्वोच्च न्यायालयातल्या याचिका आहे याच्याविषयी ठळक बघू। तर बघा, सर्वोच्च न्यायालय अनुसूचित हे झूम करू आपण, मेन मुद्दा वाचू आपण इथं। तर का सर्वोच्च न्यायालय अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा कायदा लागू 17 संवर्गातील सरळ सेवा भरती अनुषंगाने याचिका दाखल करण्यात आली आहे। आदिवासी बहुल ठाणे, पालघर, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नाशिक, नांदेड, धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, नगर या 13 जिल्ह्यांमधील 1938 उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही। या जिल्ह्यामधील निवड प्रत्यक्ष यादी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानंतरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे या उमेदवाराचे भवितव्य अंधारीच राहिलेले आहे। अशा मथळ्याची ही जी आहे ॲड आहे ही आजच्या पेपरला आलेली आहे। तर बघा, आता डिटेलमध्ये जर बघायचं झालं तर सविस्तर एकदम न जाता आपण थोडक्यात ही ॲड वाचू, नेमकी काय आहे म्हणजे बातमी वाचू। तर बघा, राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षा 23 जिल्ह्यामध्ये उमेदवारांची निवड व प्रत्यक्ष यादी 23 जानेवारीला रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाने जाहीर केली असून चालू आठवड्यापर्यंत संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्रे वाटप करण्यात येणार आहे। मात्र आदिवासी बहुल 13 जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे। त्यामुळे 13 जिल्ह्यातील तलाठी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुमारे 2000 उमेदवारांचे भवितव्य तूर्त अंधारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे। राज्यातील 23 जिल्ह्यातील उमेदवारांची निवड आणि प्रत्यक्ष यादी तयार करण्यात आली आहे। त्यानुसार 1 फेब्रुवारी पासून निवड यादी उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे चारित्र्य पडताळणी सुरू आहे। त्यानंतर तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते। छाननीअंती 4466 जागांसाठी 10,41,713 अर्ज प्राप्त झाले होते। त्यातील पैकी प्रत्यक्षात 8 लाख काय दिलेला आहे, 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली। परीक्षा झाल्यानंतर उमेदवाराकडून हरकती, आक्षेप, मागणी, त्यांचे निराकरण आदी प्रक्रिया पूर्ण
करून तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीची पुढील टप्पा म्हणून 23 जानेवारीला रात्री उशिरा राज्यातील 23 जिल्ह्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली। या 23 जिल्ह्यातील निवड यादीत अराखीव अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, भटक्या जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विविध प्रवर्गातील सुमारे 2526 उमेदवार आहेत। या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी आणि परीक्षेला जाताना उमेदवारांची जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवारांचा आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे किंवा कसे आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। यापैकी पडताळणी संबंधित उमेदवार गळल्यास तातडीने प्रतीक्षा यादीत उमेदवाराला निवड समिती पाचारण करत आहे। ही सर्व प्रक्रिया होऊन पुढील आठवड्यापासून नियुक्ती पत्रांचे वाटप करण्याचे नियोजन आहे। बघा आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर बघा आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो नेमकं काय म्हणणं आहे। तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपली जी तलाठी भरती झालेली आहे तर 23 तारखेला एकूण 23 जिल्ह्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत। निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे। यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर यांची वैद्यकीय तपासणी चाचणीची डेट सुद्धा आलेली आहे आणि याच्यामध्ये जर कोणी वगळल्या जात असेल तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना तातडीने कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येत आहे। सोबतच त्यांची बाकीचे जे फॉर्मॅलिटीज असतात हे पूर्ण करण्यात येत आहे। परंतु हे सर्व होत आहे फक्त 23 जिल्ह्यांसाठीच। परंतु उरलेले जे 13 जिल्हे आहेत की ते पेसा कायदा अंतर्गत वळतात, तर हे जे उमेदवार आहे की आदिवासी बहुल भागातील आहे, या उमेदवारांना अजूनही प्रतीक्षाच आहे। म्हणजे सरकारी यंत्रणेमार्फत अजून असं काही डिक्लेअर झालेलं नाही असं सविस्तर सांगितलेलं आहे। परंतु या निकालाविषयी थोडक्यात अपडेट आपल्याला मिळालेले आहे सूत्रांकडून, ते सुद्धा आपण इथं शेवटी बघूया। तर बघा हे केस विषयी जर बघितलं आपण तर सुप्रीम कोर्टमध्ये ही जी केस गेलेली आहे, सुप्रीम कोर्टमध्ये केस गेलेली होती 30/9/2023ला। त्यानंतर 3/10/2023ला केस रजिस्टर झाली। त्यानंतर 10/11/2023ला पहिली सुनावणी सुद्धा झालेली आहे। परंतु नंतर डेटवर डेट जशी की 5 डिसेंबर दिली होती 10/11च्या हेरिंगमध्ये। त्यानंतर तुम्हाला माहीत आहे की 15 डिसेंबर सुद्धा तारीख मिळाली होती, नंतर 30 जानेवारी मिळाली होती। मग आता अलीकडेच तुम्हाला 13 फेब्रुवारी सुद्धा तारीख मिळाली होती। परंतु आता सध्या जर करंट स्टॅटस बघितलं तर टेंटेटिव्ह जर डेट आपण बघितलं 5/3/2024 आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजे पेसा क्षेत्रासंबंधी जो आपली सामाजिक विकास प्रबोधिनीने केस टाकलेली आहे महाराष्ट्र सरकारवरती, याची सुनावणी आता 5 मार्च 2024ला आपल्याला बघायला मिळेल। परंतु तत्पूर्वी आपला तलाठी भरतीचा निकाल लागू शकते का? तर ऑब्व्हियसली तुम्हाला सांगायला मला आनंद होत आहे की बघा सामान्य प्रशासनाकडे आपले जे 13 जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत, या 13 जिल्ह्यातील विद्यार्थी खूप प्रयत्न करत आहेत। त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे ते काय करत आहेत, निवेदनं देत आहेत सरकारला। त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे, उपमुख्यमंत्री, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत आपले महसूल मंत्री, यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे। कलेक्टर ऑफिसला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं पोहोचलेले आहेत। तर हे सर्वचे सर्व विद्यार्थी काय करत आहेत, सरकारला निवेदन देत आहेत आणि या निवेदनाचा फरक सुद्धा बघायला मिळत आहे। जी तलाठी भरती 13 जिल्ह्याची रखडलेली आहे याची फाईल अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि येत्या या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा तलाठी भरतीचा जो अंतिम निवड यादी असते, ही अंतिम निवड यादी सुद्धा बघायला मिळू शकते। कारण की या विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रयत्न चालू आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे टेलिग्रामचे ग्रुप आहे। टेलिग्रामच्या ग्रुपवरून हे विद्यार्थी काय झालेले आहे, एकमेकांना जॉईन झालेले आहेत, म्हणजे ते कनेक्टेड आहेत आणि ते तशा प्रकारच्या हालचाली करत आहेत। तर हा जो त्यांचा प्रयत्न आहे हा अंतिम टप्प्यात आल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलीकडे एक स्टेटमेंट दिलं होतं। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर तुमचा निकाल मार्गी लावून टाकू, कारण की त्यांना सुद्धा ती काळजी असतेच निकाल लावण्याची आणि हे विद्यार्थ्यांना सुद्धा काळजी आहे त्यांचा निकाल कधी लागते याची। तर हे प्रतीक्षेत असलेले जे विद्यार्थी आहेत यांना या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये निवड यादीबाबत महत्त्वाची अपडेट येण्याचे चान्सेस खूप आपल्याला बघायला मिळत आहे। तर बघा नवीन अपडेट काही आले असल्यास तुम्हाला लगेच कळवण्यात येणार आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।